शिवसेनेचा विधानसभेच्या 100 जागांवर आता दावा करण्यात आला। विधानसभेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये आता रस्सीखेच सुरू आहे। राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेच्या दाव्याने भाजपची मात्र अडचण झाली। विधानसभेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये रणकंदनाचे संकेत आता पाहायला मिळत आहेत। शिंदे साहेब घ्या, मोदी साहेबांना सांगा, शहा साहेबांना सांगा की मला 100 उमेदवार द्या, 90 आपण आमदार नाही निवडून आणलेत ते तुमच्या सांगितले आम्ही हळून जाऊ। घ्या, मागून घ्या, होय शिंदे साहेब मागून घ्या आणि पुन्हा एकदा या 2-2.5 वर्षामध्ये आपण जे निर्णय घेतलेत। मला वाटतं की आता कोणाला किती जागा मिळाव्यात, भुजबळ साहेब काही वेगळं सांगतायत, रामदासजी काही वेगळं, पण मला वाटतं हा निर्णय तिन्ही आमचे नेते मिळून त्या ठिकाणी करतील। राष्ट्रीय पातळीवर आमच्या दिल्लीमध्ये त्या संदर्भामध्ये सगळ्याची चर्चा होईल आणि त्यानंतर तो निर्णय होईल। आता मागणी कोणाची काही असू शकते, पण शेवटी अंतिम याला जो स्वरूप येईल ते दिल्लीमधून त्या ठिकाणी येईल आणि सर्वांच्या सहमतीने होईल। काल रामदास कदमांनी जे काही स्टेटमेंट केलं की आम्हाला 100 जागा द्याव्यात, 90 जागा द्याव्यात, हे जे काही स्टेटमेंट केलेले हे नेत्यांचं असलेलं मत आहे आणि त्यांनी ते सीएम साहेबांसमोर मांडलं। परंतु त्याचा सर्वांचा विचार आज रामदास कदमांनी मांडलं, यापूर्वी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मांडलं होतं, परंतु ह्या सर्व गोष्टीचा विचार हे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस असतील, राष्ट्रवादीचे अजितदादा असतील, हे बसून त्यावर निर्णय घेणार आहे। हा त्यांच्या नेत्यांचा बैठकीमध्ये जो काही अंतिम निर्णय होईल तो सर्वांना मान्य करावा लागेल। म्हणून मागणी किती जरी केली तरी जागा किती वाटपामध्ये कुणाच्या शेअरिंग याच्यात येतात हे तिन्ही नेते ठरवतील। युतीमध्ये बोलण्याचा अधिकार हा माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे। मुख्यमंत्री या महायुतीचे प्रमुख आहेत। देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा, रामदास आठवले साहेब, ही अशी महायुती आणि इतर पक्षाची घटक पक्षाची युती आहे। कुठल्या जागा कोणाला मिळाव्या, कुठल्या जागा कोणी घ्याव्या या बाबतीतचा निर्णय हा माननीय एकनाथरावजी शिंदे, माननीय अजितदादा, माननीय देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीची चर्चा करून घेतला जातो। त्यामुळे युतीतल्या कुठल्याही नेत्यांनी असेल, ज्येष्ठ नेत्यांनी असेल, बोलत असताना त्यांच्या नेतृत्वाची चर्चा करून जर बोलले तर महायुतीमधला मतभेद हे चव्हाट्यावर येणार नाहीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।